कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पूर्वी चल आपण आत्ताच्या आत्ता खाली जाऊया आणि सगळ्यांना खरं सांगून टाकूया की आपल्याला हा साखरपुडा मान्य नाहीये। आजच जो काय तो विषय संपवून टाकू ना आपण, जे होईल ते होईल ना आपण, ठीक आहे? चल सॉरी सिद्धू, पण मी नाही येऊ शकत, सॉरी। का? अगं काय झालं? पूर्वी अगं आपलं बोलणं झालं होतं ना। आय नो आपलं बोलणं झालं होतं, पण सिद्धू माझ्यात तेवढी हिंमतच नाहीये की मी माझ्या आई बाबांना इतकं हर्ट करू शकेन, सॉरी। पूर्वी अगं तू असं अचानक काय बोलतेस? हे बघ पूर्वी, जर तू अशी अचानक माघार घेतलीस ना तर खरंच आपलं लग्न होईल अगं। तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये ना? ऑफकोर्स नॉट, नाहीच करायचंय मला लग्न। पण सिद्धू, माझ्या आई बाबांना असं वाटतं की आपलं लग्न व्हावं आणि मी त्यांना नाही दुखावू शकत। अगं पूर्वी, पण मी आहे ना, तुला एकटीला थोडी बोलायचंय सगळं। तुला कळत का नाहीये सिद्धू? मी नाही करू शकत आता। सिद्धू, जर मी आता खाली जाऊन सगळ्यांना सांगितलं तर माझ्या आई बाबांची नाचक्की होईल, त्यांची लाज जाईल सगळ्यांमध्ये। अरे आधीच इतकी वर्ष मी परदेशामध्ये होते आणि आता जर मी हे सगळं असं वागले ना तर आमच्यामध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल। मग काय करायचंय आता? आता जे काही करायचंय ते तुलाच करायचंय सिद्धू। हो सिद्धू, तू खाली जाऊन सगळ्यांना सांग की हे लग्न तुला मान्य नाहीये, आपलं लग्न तू मोड। आणि आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी या सगळ्यामध्ये तुला साथ नाही देऊ शकत। आता जे काही करायचंय ते तुला एकट्याला करायचंय। पूर्वी सिद्धू, मी काय म्हणत होते? वहिनी माझी प्लीज आता काही बोलू नका, मला अजिबात मूड नाही बोलायचा। वैताग आलाय नुसता या सगळ्याचा आता। वैताग आलाय म्हणजे? काय करत होता इतके दिवस? झोपला होतास का? तुला माहित नव्हतं का साखरपुडा आहे म्हणून? हा नाही केलं काही? अहो नव्हतं माहिती मला काही। एक मिनिट, तुम्हाला सगळं माहिती होतं ना, मग तुम्ही का नाही बोललात आणि मला का नाही सांगितलं तुम्ही? नाही, माहिती नव्हतं, अचानक कळालं। आणि सिद्धू, जरी माहिती असतं तर तरी मी काय केलं असतं ना? आई आणि आजी समोर काय बोलणार आहे मी? ते खरंच आहे म्हणा। अहो वहिनी, पण मग तुम्ही पूर्वीला असं का सांगितलं की माझा साखरपुडा आहे म्हणून मी काय आनंदाने नाचतोय वगैरे का बोललात? सिद्धू, त्या दिवशी ते आई, पूर्वीची आई पण होती ना रूम मध्ये, आणि तिच्या समोर मी कसं सांगणार ना की तुला दुसरी मुलगी आवडते ते? वहिनी यार, पुरता अडकलोय यार, काय करू मला काहीच कळत नाही। तुझी इच्छा तर आहे ना लग्न करण्याची? नाही हो, अजिबात इच्छा नाही मला लग्न करायची। मग आता काहीतरी कर। पप्पा काय बोलले आठवतंय ना? बघ, गुरुजींशी बोलून लवकरात लवकरचा मुहूर्त काढायला सांगितलंय। आणि हे बघ सिद्धू, तू जर आता काही नाही केलं ना तर घरातले लोक तुम्हा दोघांचं खरंच लग्न लावून देतील। मग नीट विचार कर आणि लवकर घरच्यांशी जाऊन बोल। लवकरात लवकर काहीतरी करावंच लागणार आहे आता। यार, यांनी खास चैत्रा गौरीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण किती मोठा ठेवलाय ना? आय नो, पूर्वीच तो लकी। हे आपले आजचे सेल्फीज राहिले तर त्याच्यासोबत चला काढू। रेणुका वहिनी, अहो काय सुंदर आहे तुमची धाकटी सून सुद्धा। हो ना, शिवाय परदेशातून शिकून आलेली म्हणजे हुशार पण असणारच। हो ना। तुम्ही बसा ना। हो हो, मस्त मस्त। अगं रेणुका, हा आई,
देवीला दाखवायचं कुंकू कसल्या ताटात ठेवलेस तू? होणाऱ्या सुनेचा पहिला कार्यक्रम आहे. आधी ते ताट बदल, चांगला चांदीचा ताट घेऊन ये. गाडे पाटलांच्या घरचं हळदी कुंकू आहे, समजलं? हो, बदलून आणते. अहो वसुंधरा ताई, जिच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय ती तुमची लाडकी लेक आहे तरी कुठे? पूर्वी अजून आली नाही वाटतं, आवरत असेल. अच्छा, थांबा मी बोलून आणते. सिंचना तुझं चालू देत काम, मी बोलावून आणते तिला. सिद्धू, मला असं वाटलं होतं की जो मुलगा आईला न विचारता साधा कपडा सुद्धा घेत नाही, तो या बाबतीत तिला न विचारता कुठलाही निर्णय घेणार नाही. कारण मला विश्वास होता, साधी एक वस्तू जरी घ्यायची असेल ना तरी माझ्या विरुद्ध तू कधीच गेला नाहीस. मग या बाबतीत तू माझं ऐकणार नाहीस असं कधीच होणार नाही. पण तू मात्र आई असं काही नाहीये. नाही सिद्धू, तुझं बरोबर आहे. असं खरंच चुकलं. मी परस्पर तुला न विचारता तुझं लग्न ठरवलं हे असं खरंच चुकलं. पण मला एक सांग, मी तुझ्या मनाविरुद्ध तुला काही वागू दिलाय का? तुला जे हवं ते मी करू दिलंय, हं? हो की नाही? मग आता माझी जर ही इच्छा असेल की तुझं हे लग्न व्हावं, तर माझं हे साधं म्हणणं ऐकणार नाहीस का तू? सिद्धू, काय कमी आहे पूर्वीमध्ये? किती सुंदर आहे ती मुलगी, भरपूर शिकलेली आहे, परदेशात शिकली आहे, आणि मुळात तुमची लहानपणापासूनची अगदी घट्ट मैत्री सुद्धा आहे. हा, ऐकशील ना माझं? हे बघ, मी म्हणते म्हणून नाही, मनापासून आनंदाने तिचा स्वीकार करशील ना? सिद्धू, हे बाळा, ऐकशील ना माझं? छान तयार होऊन येशील ना बाहेर? सगळे वाट बघतायत तुझी. ये पटकन बाहेर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.